गुड मॉर्निंग गाईज. आज पण मी सकाळी सकाळी पळून आलेलो आहे. आम्ही आज ठेपले नाही खाणार आहे. आज आम्ही विचार केला की बाहेर जाऊन नाश्ता करू. आम्ही जिथे एरवी पोहे खातो तिकडे. पण त्याच्या आधी मी माझ्या बायकोसाठी इथे गरम पाणी करतोय. पाणी गरम करतोय, म्हणजे गरम पाणी नाही करत आहे, पाणी गरम करतोय. आणि हा बघायचा आउटफिट बघा भाई साहब, एक नंबर दिसतोय, एक नंबर. मला शर्ट जामच आवडला भाई. मला पहिला डाऊट आलेला की जरा जास्तच लाईन नाही खूप छान दिसतंय, खूप छान दिसतंय. ते मॅच करते, ते लाईन लाईन आहे ना, ते त्या पॅन्टला मॅच करते. नाईस. चला आज आम्ही कुठेतरी जाणार आहे, ते तुम्हाला रस्त्यात दाखवतो आम्ही. अरे हा हे बघा सॉसू मॉम तर बघा माझी, माय गॉड सगळे भारी दिसतात. आणि तुम्हाला डिटेल कसं कपड्याचं काय झालं ते ह्याच्या ब्लॉग मध्ये कळेल. की स्लीवची स्टोरी तुम्हाला याच्या ब्लॉग मध्ये कळेल. त्याचा ब्लॉग बघा, हाफ कसे झाले ते ह्याच्या चॅनलवर बघा. पाणी आणि इथे गरम व्हायला किती टाइम लागतो भाई आपल्या इथे? नाही पाणी गार आहे जास्त. अच्छा हा आता आवाज यायला लागला इकडे. आपल्या इकडे एका 5 सेकंड मध्ये आवाज यायला चालू होतो. पॉप्स इज हिअर. बघू आता पाणी कधी गरम होतं. आणि मग शिवानी दाखवतो भाई, शिवानी काय दिसते माहिती. कलर गेस करा. हा कलर गेस करा, कलर गेस करा. कमेंट करा लगेच. पहिले टाइम स्टॅम्पनी पहिले कमेंट करा की कलर काय असेल आणि मग जाऊन बघा. दाखवतो. दार बंद केलंस ना शिवानी? हा बंद केलं हिनी दार. मम्मी आतमध्ये. काय बोलायचं तुझ्या मम्मी सोबत हिनी षडयंत्र रचलंय? हा म्हणजे दोघांची, पण त्याची बोलताना त्याचीच बोलणार ना. मी नसतो तर आता मम्मी घरीच राहिली असते. आम्ही चौघं फिरून आलो असतो. पण मला आठवलं की मम्मी आतमध्ये, मम्मी दार उघडणार आहे. आतमधलं पण बंद. आतमधल्याला कडी लावली आहे. बाप रे शिवानी काय बोलायचं. तुमची मुलगी बाप रे शिवानी काय हे. हा चला माझ्या मॉमला सोडून चला. कडी लावली मॉम. भाई हे काय फळ आहे? डेंजर आहे भाई. ह्याच्यामुळे मला डेंजर बोलायची सवय लागली. हा बघा ना मोसंबीचा मी फर्स्ट टाइम बघितलंय. आणि नाव काय? पपणस. भाई डेंजर आहे, भारी आहे. पण खायचं असतं. मग आपण एअरबीएनबीच्या होस्टला विचारूया तुमच्याकडे आहे का. आणि त्यांच्या बाजूचे तर त्यांच्या ओळखीचेच असतील ना, मग देतील. एवढे पैसे घ्यायचे. लास्ट टाइम इथेच यायला आम्ही चुकून प्रोटोकॉल एंट्रीमध्ये घुसलो आणि डायरेक्ट विचारलं पण नव्हतं. पण तेव्हा गौरांना लागलेलं म्हणून. यावेळेस लागलं नाही गौरांना, म्हणून देव बोललेला की ठीक आहे चल ये 2 मिनिटं, काय एवढं काय नाही होत. पण यावेळेस लागलं नाही कोणाला. तो बोलला की इज्जत में लाईन में आने का, फालतूगिरी नाही मागताय. म्हणून आम्ही लाईनीत आलो गपचूप. पण ठीक आहे एवढं काय होत नाही, लगेच चालती लाईन, हो थांबत नाही. आणि एवढी मोठी पण नाही. हा एवढी नाही, अजून माहित नाही. आतमध्ये ती एक मोठी लाईन आहे, पण ती तरी पण चालते. मजा येते. सनस्क्रीन लावायला विसरलंय. ठीक आहे ना, होतं आता ही कधी. बॉडीची सनस्क्रीनच्या फेस. नको माल नको ते त्यांना. ठीक आहे चला आता हे फुसफुस लावून घेऊ. थांब ते काढ. ते मी काढतो, हे तू पकड. कपडे वेगळे तोंडात गेलं. तो बोलायला कोणी सांगितलं तुला? कपड्यावर उडवते, तोंडावर उडवते, कुठे उडवते. ह्याच्याने अजून काय झालं? गेटच्या थोडा इथे लेफ्टला पोहोचलोय. थोडा लेफ्टला हा तो बघा गेट. पोहोचलो फायनली काल भैरव मंदिर. मी त्यांच्या फोटोमध्ये हे करत होतो, पोज देत होतो. सगळ्यांच्या फोटोमध्ये तू हेच करतोस. मजा येते ते बघ, ते फोटो काढतात ते. कसं झालं? एक नंबर दर्शन. परत तुम्हाला जर हे बघा ही अशी लाईन आहे तर नेहमी यावाल्या साइड मध्ये राहा. इकडून ही राईट साईडला एक लाईन नेहमी आहे या साइडच्या लाईन आणि मध्ये राहा. लेफ्टला भरपूर गर्दी. राईट साईडने या, एक नंबर दर्शन होईल. हा इकडे नेहमी उभं राहायचं, या साइडला नाही. आता कुठे आलोय सांग? नाही केलं, चालू केलं. आता आलोय सांग. हा बिचारा बघ, याला वाटलं तू फ्रंट कॅमनी करते म्हणून असा उभा होता. आम्ही आलोय गडकालिका टेम्पल आहे बघा. इकडे खूप लवकर दर्शन होतं. दर्शन कारण एवढं लांब नाही आणि खूप मस्त जागा आहे ही, अमेझिंग जागा आहे. इकडे झाडावरती झोपाळा पण आहे. हा बघ झोपाळा. हा आणि एक माकड येईल ना वरती आणि घेऊन जाईल मोबाईल. फोन घेऊन जायच्या आधी मी फोन ठेवते. काय झालं? हेअरस्टाईल काय केली आहे तू? काय केले बघू? PIP चालू काय? अरे वो मेरा स्टाइल है ब्रो, दिस इज मेरा स्टाइल इन उज्जैन का अलग स्टाइल है. आता ओटी भरतो आणि जातो. 15 मिनिटात दर्शन झालं. येस.
काय इकडे जास्त लाईन इकडे काय नाही आता आणि कुठे मस्त चाललंय वातावरण असतं आता भरतरी केव्स. मग इकडची रील आठवते इकडेच हा इकडेच आम्ही ती रील केलेली लास्ट इयर लास्ट इयर इकडेच आम्ही लास्ट इयर नाही लास्ट इयर ना लास्ट इयर ओके हां लास्ट इयर बरोबर हां तर आता परत आम्ही तिथे चालू आम्हाला आवडते ही जागा यावेळेला आम्ही रील नाही बघत आहे कारण की लास्ट टाइम अजून काय कारण असू शकतं. चला इकडे कोणतरी ते धुते म्हणून हा माणूस त्यांना सांगते की इधर धोने का नाही आहे कुछ इधर से फिसलेंगे लोग झापझूप झापाक. हे बघा हनुमानजी व्हेरी नाईस हनुमानजी खूप छान केलं रे हे आधी एवढं अमेझिंग नव्हतं हे खूप बेटर केलं. हे नाही हे आमचा ब्लॉग बघा तुम्ही आधी तर तुम्हाला कळेल मी काय बोलतो. तुम्हाला आता आम्ही उज्जैनला आलो आणि त्यांना आम्हाला ठाण्याला भेटायचं होतं पण नेमकं पण आपण उज्जैनला भेटलो आणि हे लोक लाईन सोडून आले परत थँक्यू ब्लॉगिंग चॅनल आहे तुझं नाव काय समीक्षा तुझं चॅनलचं नाव पण समीक्षा सावंत. समीक्षा सावंत आम्ही पण बघू तुम्ही पण बघा थँक्यू थँक्यू भेटायला आले थँक्यू बाय बाय. अरे तुलाच शोधवतो की भूक लागली असेल ना गाय पवित्र असते शिवानी तुला मी गायचा दर्जा दिलाय गायचा मला गायचा दर्जा तो बघ गौरंग पण तुला द्यायला येतोय चल रे ती बघ बसलीये कशी की हे बघ कालू यांच्यातलाच कोणतरी एक होता त्या दिवशी हो हे क्यूट आहेत जाम. लास्ट टाइम जेव्हा आम्ही आले, ए, माझ्या फोनला नाही. हेअरबँड ते का बोलतात लावलं? आ गए पाप धुणे हा नेहमी नाही आठवण येत मंदिरात आल्यावर बरोबर आठवण येते You want some, ma'am? हा तुझ्याकडे आहे भरपूर ऑलरेडी हे इथून टाक असं पार्शालिटी तो बघतोय बस का बली बकरा बनवला. हाताने दे ना आता नाही चावणार नाही सगळं नाही चावत बाबा शेंबूड लागेल फक्त टाकतोय काय अरे ती नाकाने ढकलते हे बघ हे बघ थांब. काय घे हे घ्या चावत नाही नाही चावत सगळे अख्खी फॅमिली बोलते आमची की नाही चावणार घे नकोय तिला. त्याला तर नाही देणार मी आता ही बाई हिच्याकडे एवढं मोठं आहे पण तिला दुसऱ्यांच्या ह्याच्यात जायचं आणि खेचून घेतात असे कसे मला वाटलं इकडून आला परत अजून चपाती घी वाला चपाती मला हे घी नाही आहे बटर आहे बटर आम्ही ऑर्डर केलंय शिवानी बटर चपाती डाळ पनीर छोले भाजी ए नाही मटर आहे आलू मटर आलू हा ठीक आहे भाई बरोबर श्रीगंगामध्ये आलो इथे प्रॉपर असं थाली साऊथ इंडियन चायनीज काय काय मिळतं आणि छान टेस्ट असते छान आधी पण खाल्लं. आलोय तर मसाला चपाती भाजी बिजी डाळ बिळ घेऊन खातो आणि मग खाऊन परत भेटू कारण थोडंसं दमलो झोपणार घरी जाऊन थोडा वेळ rest येस करणार. येस आणि मग नंतर रात्री हरसिद्धी माता मंदिराची आरती. येस आम्ही असंच आज येत होतो गाडीमध्ये तर गौरांग बोलत होता की त्याच्या आतमधून अचानक डोळे दुखायला लागलेत आणि आम्ही आता गाडीतून उतरलो तर मी ते लोकमत भक्ती असं फॉलो करून ठेवलं. आम्ही बघतो. याचा विश्वास आहे कारण की नेहमी खरं असतं. तर गौरांगचं मकरमध्ये सर्वात पहिला काय लिहिलंय सांग काय डोळ्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. दुर्लक्ष नका करू नाही सर दुर्लक्ष करू नका भाई आणि ह्यांनी पण रॅन्डम सांगितलं आपल्याला यार मी असं गाडीमध्ये बस हा आणि हे बघ मकर डोळ्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक स्थिती उत्तम राहील. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. पण हा आताच तर डोळे चेक करून आलेला त्याच्यानंतर 10 दिवस रात्री बसून सांगत होता की नाही डोळे पप्पा पण सांगत होते की ते अंधारात नको बघत बसू हे अंधारात बघतात हे चुकीचं सगळं चेक करून आला बोलला ना तो. कुठला गड हे ओ हे का काय टॉपिक चेंज करतात हा याचे डोळे बघा हा हे घेऊन जाऊया का गौरांग दुर्लक्ष करायचं नाही आपल्याला हे बघ भाजी आईला भाजी आहे काय वालपापडी नाही खात आपण वालपापडीच होती वालपापडी नसणार रे वालपापडीच नाही रे अरे मी नसणार. सोलतो मला माहिती आहे हा नाही मग मला विश्वास हे दोघांपैकी आता कोणावर विश्वास वालपापडी काय धार्मिक प्रवेश
धार्मिक आई शपथ. आणि आपण उज्जैनला आलोय. हा हिचं पण खर्च वाढू शकतो. घर खर्च. ओ माय गॉड, टेन्शन देऊन गेली ते जाताना. गपचूप तिथपर्यंतच ठेवायचं. आणि आम्ही ह्याच्यावर विश्वास ठेवतो कारण आम्हाला भरपूर वेळा अनुभव आलाय की हे खरं ठरतं आमचं जेव्हा पण आम्ही वाचतो. आणि कधी होतं माहितीये, जेव्हा आमचं काहीतरी होतं ना त्याच्यानंतर आम्ही वाचतो आणि ते खरं ठरलेलं असतं. म्हणून आम्ही फॉलो करून ठेवलं की कधी आलं की आम्हाला दिसेल ते. साप्ताहिक आणि डेली असे 2 येतात. सतर्क राहे, सावधान राहे. मी चप्पल इथे काढणार होतो. हे बघा, सतर्क राहे सांगितलं आत्ताच धडपडते. हा आणि काय नाही कसं शकतो, त्यामुळे फिटनेसवरती लक्ष द्या. आणि आपले डॉक्टर तेच बोलले. हो, इथे मी सकाळी उठून उशा बाय लावून पळत सुटतो इकडे तिकडे. आणि तिला होत नाही कारण डोळ्यांचं डेंजर आहे भाई. गाईज आम्ही इथे गाडी लावली. हे सगळं थोडं थोडंसं चेंज झालंय पार्किंगचं वगैरे सीन. माता मंदिरची पार्किंग आहे, तर लांब आहे, तिथून आपल्याला ऑटो घेऊन जायला लागते. ऑटो 20-20 रुपये पर हेड घेतीये. एकालाच विचारलं, एकाच माहिती आम्हाला अजून. पण हे लोक एकत्रच उभे असतात म्हणून मला वाटतं सगळे तेवढेच घेणार. तर आता हरसिद्धी माताची आरती बघूया आपण. आरती बघूया मिळते का, कारण की ना लास्ट टाइम आम्ही फर्स्ट टाइम गेलो तर आरती मिळाली. सेकंड टाइम फर्स्ट टाइम आम्हाला सगळं मिळालं उज्जैनमध्ये. त्याच्या पुढच्या टाइम आम्ही फक्त लोकांना घेऊन येतोय बस. चला बघूया काय होतं. अमेझिंग आहे ब्रो. काय मस्त वाटतं बघा ना, वरून खालपर्यंत येतात चढत चढत. आणि आपल्याला नेहमी इथे बसायला मिळतं. अक्षय अग्रवालजी को डोंट जर तुम्ही तुम्हाला सांगतो मी फक्त नंतर ब्लॉग बघितलं तुम्हाला वाटतं. चिंताहरण शिवानी श्री चिंताहरण गणेश आहे. मग काय करायचं आपल्याला, स्ट्रेस रिलीफ गायब करून टाकायचं. स्ट्रेस गायब, PCOS गायब. हां, चिंताहरण. ओके, लक्षात ठेवा. इथे ठेवा, इथे. तुम्ही पण बघा गाईस, तुम्ही पण बघा. दिखाएंगे ना. फोटोज प्लीज प्लीज. क्या है भाई, मेरे को तुम तीनों नहीं दिख रहे. हाँ, तुमको मैं दिख रहा है एकदम गोरा गोरा चांगला दिसतोय. थँक्यू. असं हवं. सांग कोण आहे. अक्षय खन्ना. टाळी दे. आज आम्ही आमचं नशीब टेस्ट करणार आहे. येस कशाने ते नशीब इकडे येऊन सांग. माझं नशीब भस्मारतीचं नाही मिळालं बिकॉज किती पण बुकिंग केली ना ते इट्स ऑन लक की तुम्हाला परत रिप्लाय येतोय की नाही. तर आमचा उद्या लास्ट डे आहे आणि भस्मारती काही मिळाली ना तर आम्हाला आमच्या एका सबस्क्रायबर जी आम्हाला इथे भेटलेली म्हणून इकडेच जागा ती आम्हाला मला मेसेज करून बोलली की यू कॅन ट्राय शयन आरती. तर हे आम्हाला माहितीच नव्हतं. आणि शयन नव्हतं आम्हाला 10:30ची असते आणि ती भस्मारती सारखीच असते, 1 तास चालते. तर आज आम्ही ट्राय करणार आहोत. तुम्हाला सगळे डिटेल्स आम्ही सांगू एकदा आम्हाला एक्सपिरियन्स मिळाल्यावर. एकदा कळालं. आणि जर आम्हाला शयन आरती मिळाली तर मग थँक्यू पूजा, तुमच्यामुळे आम्हाला शयन आरती मिळाली. पण बघूया आता लक आजमावतोय आम्ही. हा भेटणार भेटणार. तुला काय वाटतं भेटणार. तुम्हाला दोघांना काय वाटतं. ह्यांनी तर भस्म आरती नाही बघितली ना अजून. हां चांगलं आहे. चला शयन आरती या दोघांच्या नशिबाने आपल्याला भेटेल. या तिघांच्या ह्यांनी पण नाही बघितली. तुमच्या नाही पप्पांच्या आहे. ओ येस बघू आज टेस्ट पण होईल त्याची. महाकालच्या इथे खाली पार्किंग पण आहे आज आम्हाला कळालंय. सक्सेसफुली मस्त झालं. मस्त भाई एक नंबर. जशी भस्म आरती असते ना तशीच असते ही जवळजवळ. प्रसाद पण मिळाला. येस प्रसाद आम्हाला फर्स्ट टाइम मिळालाय. हो. आम्हाला प्रसाद कधी नाही मिळाला. पूजाने तू मेसेज केलास म्हणून थँक्यू. आणि प्रणव पण आम्हाला एक भेटला तरी आम्हाला सांगेल. हेल्प करत होते आणि ज्यांना ज्यांना माहिती होतं की शयन आरती आम्हालाच माहिती नव्हतं. हां
तर प्रणवने पण आम्हाला सांगितलं की इकडे थांबा नाही तर पुढे हकलतील. वाईब मस्त आहे. भाई मस्त आहे भाई, अमेझिंग आहे, एकदा यायला पाहिजे. म्हणजे जर कोणाला भस्म आरतीची तिकीट वगैरे मिळाली नसेल तर शेनाटीला येऊ शकतात, कारण की सेम आहे. सेम नाही इधर आगे नाही आहे, उधर आहे आपला चप्पल. मजा आली. चप्पल तिकडे आहे, तिकडे आहे. आम्ही आता चप्पल शोधतोय कारण आम्ही रॅन्डम कुठेतरी ठेवलेली चप्पल. चप्पलचं डेस्टिनेशन भेटलेलं आहे आम्हाला काहीच. चप्पल आमची थोडीशी इकडे तिकडे गायब झालेली, पण आता आम्हाला आमची चप्पल परत भेटलेली आहे. आणि नाही भेटली अजून. नाही भेटली नाही, लोकेशन भेटले, चप्पल भेटेल. जास्त वेळ नाही. थंडी गेली आहे. थंडी कारण- थंडी गेली आहे. कारण की आतमध्ये खूप गरमी आहे. येस. पण जाम मजा आली भाई, इकडे वाईबच काहीतरी अलग आहे, मस्त वाटतं एकदम इकडे आल्यावर. आम्ही शयन आरतीच्या अगोदर पहिलं शृंगार होतं, मग ते शृंगारही आम्ही हो. बघितलं आणि मग शृंगारच्या नंतर भोग लागतो, हां. मग तो भोगही आम्ही बघितला. हा, आणि एवढं बघा की नेहमी शेवटच्या लाईनीमध्ये जाऊन उभं राहायचं. हो हां, कारण की तिकडे चिल मारून तुम्हाला उभं राहायला भेटतं. येस. आणि फक्त मस्तपैकी समोरासमोर हां. 90 डिग्रीवरती देव दिसतात. कराल तुम्ही. हा? जर पुढे गेलात तर चूक कराल. नाही हा पुढे जायचं नाही बोलत आहे, हा वेगळं. मी सर्वात मागे होतो आणि हां. माझ्या सरळ समोर पिंडी होती. आम्ही काय करणार होतो, आज इकडे भेटलं तर येणार होतो, नाही तर दुसऱ्या दिवशी परत येणार होतो. पण आज एवढं अमेझिंग दर्शन झालं की परत यायची गरज नाही. हा, गरज नाही. थँक्यू देवा. आणि खूप 2 तास आम्ही थांबलेलो. हो आणि आरती मिळाली नाही. हो 2 तास थांबलं पण असं प्रसादही वाटलं नाही. मिळाला. हा प्रसाद पण मिळाला फर्स्ट टाइम, म्हणून असं वाटलं नाही की 2 तास थांबलोय. खूप आलो. खूप भालो. धन्यवाद देवा, तुमच्यामुळे आम्हाला दर्शन करायला मिळालं. आणि पूजा आणि प्रणव जेव्हा सांगितल्याबद्दल थँक्यू. जय महाकाल. जय महाकाल. इकडे आम्ही छोटीशी क्लिप पण टाकू, कारण आम्ही जेव्हा आत जात होतो तेव्हा ते लोकांनी फोन घेणं बंद केलेलं, तर मग आम्ही फोन घेऊन गेलेलो आतमध्ये. नाही काय झालं की 9:30 वाजता Phones ते घेणं. phone जे घेतात ते लोक बंद होऊन जातात. हो तर मग ते बोलतात की अंदर लेके जाओ, ज्यादा शूट मत करो. पण आम्ही छोटीशी क्लिप घेतली ब्लॉगसाठी. म्हणजे तो पण येईल ना, तो माझ्या या साईडला. हां, हां तर मग आम्ही छोटीशी क्लिप घेतली वॉकसाठी, म्हणजे तुमचं पण दर्शन होईल जसं पण आमचं. आम्ही लकी होतो की आम्हाला आज येऊन दिलं. काही लोकांना ते फोन खूप स्ट्रॉंग चेकिंग होते. आम्हाला ते बोलले लेके जाओ अभी बंद हो गया वो. हां. ठीक तेच आहे. म्हणजे ते 2 प्रकारचे लोक होते तिथे. हो. एक होते की बोलत होते की गाडी में रख के आओ, गाडी में हां. रख के आओ. पण एक होता तो बोलत होता की लेके जाओ. लेके जाओ कुछ नाही. म्हणून तुमच्यामुळे तुमच्यासाठी पण आम्हाला थोडीशी पण क्लिप एक घ्यायला आहे मिळाली. की पुढे जर तुम्ही असं आणि तुमच्या हातात फोन असेल तर मागच्या हां, हां. होऊ शकतो. आम्ही एकदम लास्टला होतो, आमची पाठ भिंतीला टेकलेली, म्हणून आम्ही असं मस्तपैकी वर करून फोटो काढत होतो, व्हिडिओ काढू शकत होतो, म्हणजे मागे कोणाला त्रास नाही होणार. हे बघ इथे चप्पल आपली. थांबा, आम्हाला आमची चप्पल भेटली वाटतं. वेट गाईस, तुमच्या समोरच. येस नो नो येस येस आमच्या चपला भेटल्यात गाईस. वा वा, कोणी हात पण नाही लावला आमच्या चपलेला. पण मम्मीची चप्पल वर ठेवली आहे कोणीतरी. घालून बघितली. मम्मी बोललेली माझ्या चपलेच्या वर चपला ठेवा, म्हणजे माझी नाही ना, कारण तिची नवीन मम्मीने आहे. नवीन घेतली. येस, कारण तिची नवीन आहे. तिची डॉक्टर्स चप्पल आहे. चला गाईज, आता आपण घरी जाऊन कदाचित ब्लॉगच एंड करू. तर मग जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि दर्शन पण घ्यायचं, तुम्हाला दर्शन नंतर ब्लॉग एंड होईल. तर थँक्यू, बाय. तिथून खाली जिन्यामधून जायचं. पार्किंग सोड, तुम्ही दोघं इकडे या, तुम्ही दोघं. हा आणि ही आम्हाला काल रात्री बोलले, हा याचा आउटफिट बघा भाई, जाम भारी आता मी वाटतं. खालीचा चेंज केलाय. सकाळी हा ब्राऊन होता, क्रीम कलर होता. इधरचा एंट्री एक्झिट नाव आहे इधरचा. एक्झिट नाही आहे ना. थँक्यू. हा मी का बोलतोय, जय. तो तेच एक्झिट बोलतोय का जे आपण शोधतोय. नाही तो ते नाही बोलत आहे, पण आपण पार्किंग बघत होतो हो. का. चल चल जाऊन तर बघू, फिरून येऊ ना, काय जास्तीत जास्त काय करणार. हां तर मी बोलत होतो की हे दोघं जे तुम्हाला अजून फ्रेममध्ये दिसत आहेत, 2 एकदम भारी लोक, त्या लोकांनी मला रात्री सांगितलेलं इकडून जा, त्यांचा फोटो हॅम्पर नको. त्यांनी आम्हाला रात्री सांगितलेलं की मला सकाळी 7ला उठू, आम्ही पण येतो 5 पळायला. सांगा काय झालं. हे बघ, नाही लवकर सांग. दोघा फ्रेममध्ये आहेत, दोघांनी सांगा एक एक करून. मी पिरियड्स वर आत्ताच उठली आहे, सो मला रिकव्हरीची गरज आहे. ठीक म्हणून मी आहे, झोपून तू सरक. तुला काय झालं. कसं तरी होत आहे. बस एकच उत्तर आहे, कसं तरी होत आहे. म्हणून मी त्याचा विचार करून, फ्युचरचा विचार करून, ओ माय म्हणून गॉड, मी नव्हतो आलो. नाईस. चालेल. पण थंडीमध्ये ना झोपायची वेगळीच मजा आहे. भाई पण रनिंगची कसली भारी मजा येत होती भाई. 2 दिवस उद्या जातो मी. येते, उद्या शेवटचा दिवस आहे ना, उद्या मी नक्की येणार. झोपा गपचूप. याला आज आडा नाही ना, याला माहित नाही काय हे लागतं. नाही, जाडा आणि बारीकचा संबंध नाहीये, हेल्दी आणि अनहेल्दीचा संबंध, स्टॅमिनाचा संबंध आहे. ठीक आहे.
सो असं नका विचार करू की आम्ही बारीक आहोत तर आम्ही हेल्दी आहोत, असं नसतं. हा असं नसतं हा गाईज, असं नसतं अजिबात. की जरी तुम्ही बारीक असाल तरी तुम्ही हेल्दी आहात का, हा दॅट फिट मॅटर्स. आहात का, ते मॅटर करतं. चला आता आम्ही हे हा दूध पिऊया आज. दूध पिऊया गरम दूध पिऊया. आणि ब्लॉग मध्ये आता आम्ही मारतील, बाहेर येऊन मारतील. दुधाने ऍसिडिटी कमी होते. यांच्या चपलांवरती कुत्रा झोपलाय, ते लोक उठवण्याचा प्रयत्न करतात. हा बघा डॉगेश बाय, डॉगेश बाय जिंदाबाद. एक नंबर बाय, एक नंबर. मस्त काम करा बाय, व्हेरी नाईस. आपण आपली पार्किंग बघू बाई. आपली पार्किंग भेटली नाही ना, आपल्याला चालत जायला लागेल आणि गाडीचे पैसे द्यायला लागतील, ते वेगळे. 15 डिग्री आहे, 15. पण ह्या बाईला जरा पण थंडी नाही वाजत आहे. ही बघा, ही बघा अशीच फिरते, 1% थंडी नाही वाजत तिला. मम्मा खतरनाक बेकार होता, फुल कटबीट मारून चाललं. ते चावायला नाही आलेले, ते ते खेळताय. त्यांच्यामध्येच खेळतात. पण ही मम्मा डर गया. कसं वाटतं शिवानी संदीपनी आश्रमला परत येऊन? नॉस्टॅल्जिया ऍक्च्युली खूप अमेझिंग आहे बाई. इकडे त्यांनी हे जे बनवलं ना, कंटिन्यू करतोय हो कारण आज असं एकदमच लाईट डे, कारण की आज आम्हाला निघायचं, आज रात्रीची ट्रेन आहे. तर मग संदीपिनी आश्रम आला, आता बघू ह्याच्यानंतर आम्ही मंगलनाथ टेम्पल आणि जाऊ. संदीपनी आश्रम जर आम्ही लास्ट टाइम तुम्हाला नीट सांगितलं असेल पण असं होणार नाही सांगितलंय, पण की इकडे 61 होतं ना, 64 कला जे तुम्हाला लाईफ सेव्हिंग आहे आणि तुमचं आयुष्य काढण्यासाठी इम्पॉर्टंट आहेत, त्या सगळ्या कला कृष्ण, सुदाम आणि बलराम या तिघांना संदीपनी गुरुजींनी इकडेच येऊन, हीच जागा आहे ती, इकडे येऊन त्यांनी शिकवलेलं आहे. तर मग विद्याची नावं वगैरे, आणि त्याच्यात एवढं ब्युटिफुली त्यांनी सांगितलंय ना की स्वतःला ड्रेस करणं पण एक लाईफ स्किल आहे, डान्स पण आहे, मस्ती करणं पण आहे, सगळं आहे. तर मग ते सगळं यांनी शिकवलंय व्यवस्थित. छोटे कपडे मोठे कसे घालायचे, आर्ट ऑफ ड्रेसिंग, हेअर ड्रेसिंग हे पण कला आहे. मग नंतर ऑटोमॅटिक मशीन कसे बनवायचे हे तेव्हा कृष्णाला शिकवलंय. म्हणजे विचार करा, तेव्हा हे सगळं होतं नॉलेज भारतात, फक्त ते कुठेतरी आता ते सगळं इथे फोटोज वगैरे असे दाखवलं आणि असं लिहिलेलं आहे विद्या सगळं. येस, खूप अमेझिंग आहे इथे. आणि इथे येऊन एक माणूस जर तुम्हाला कोण बोलत असेल की अरे तू मुलगा आहेस, तू हे सगळं का करतोस, तू मॉइश्चरायझर का लावतो, तू सनस्क्रीन का लावतो, तू एवढा का, मुलांची स्किन रफ टफच असली पाहिजे, तेच असलं पाहिजे, तर ते सगळं चुकीचं आहे. असलं पाहिजे ठीक आहे, तुम्ही जे तुमच्या मनात आहे ते, पण इकडे येऊन कृष्णा, बलराम, सुदामाला पण तेच शिकवलं की तुम्ही स्वतःला कसं ग्रूम ठेवायचं, आणि हे एक चांगली गोष्ट आहे. तर जर कसं करायचं, बनवायचं कसं, ते पण इथे शिकवलं. आणि जेवण, बाप रे, भरपूर लोक असे असतात की ते बोलतात की मुलांनी नाही किचनमध्ये जायचं असतं, मुलं काय ज्वेलरी मेकिंग हे सगळं मुलांनी नाही जेवण बनवायचं असतं, जेवण बनवणं मुलींचं काम आहे. इकडे त्या तिघांना हे शिकवलेलं आहे की तुम्हाला जेवण कसं बनवायचं आहे आणि ते चांगलं कसं बनवायचं आहे. त्याच्यानंतर इकडे या साईडला हात दुखायला लागला आम्हाला. त्याच्यानंतर डिकोडिंग मेसेजेस आणि हे सगळं, आता आपण धुरंधर वगैरे बनवून आलो, तर त्यांनी डिकोडिंग मेसेजेस, तुमचा मेसेज सिक्रेट लँग्वेजमध्ये दुसऱ्याला कसा कळला पाहिजे, फॉरेन कंट्रीमध्ये कसा पाठवला पाहिजे, हे सगळं पण शिकवलं, कोड लँग्वेज. तर मग नेक्स्ट टाइम जर तुम्हाला कोण तुमच्या ह्याच्यावरनं काय बोलत असेल तर ना हा ॲड्रेस पाठवा, न मला इकडे येऊन ते 64 वाच आणि मग तुला कळेल. 64 आर्ट फॉर्म्स आणि 14 डिसायपल्स ऑफ नॉलेज. सॉरी, डिसायपल्स नाही, डिसिप्लिन. मी ते बोललो 14 लोक होती. डिसिप्लिन ऑफ नॉलेज म्हणजे भगवद्गीतेचं सगळे त्यांनी आर्ट लावलं. पण खूप अमेझिंग आहे हे संदीपनी आश्रम. तुम्ही एकदा इकडे आलेच पाहिजे. आणि एवढी गर्दी नसते. तुम्ही असं दुपारच्या वेळेस, म्हणजे आम्ही आता 11:15 वाजलेत, 11:15 12ला आले ना तर गर्दी नसणार. आणि इथे गरम एवढं होत नाही, त्यांनी शेड करून ठेवले व्यवस्थित चालायला. थंडी वाजते. हां, मस्त आहे. मस्ट विजिट आहे, मस्ट विजिट. भाई साहब, मंगलनाथ मंदिरच्या इथे आलात तुम्ही तर एंट्रीलाच दोन्ही साईडला दुकान आहेत. झपाझप तुमच्या अंगावर लोक येते. जानकारी सुनलो, मंगल की पूजा, जानकारी सुनलो. पण एवढं काय नाही, जाऊन दर्शन करून या. जर तुम्हाला करायची असेल पूजा तर तुम्ही भेटू शकता एखाद्याला. मंगलचा जन्म झाला होता, मंगळ असं काहीतरी. मला नीट स्टोरी नाही माहिती, पण मी असं कुठेतरी लिहिलेलं. ओके. सो इथे जे मांगलिक असतात असं बोलतात ना, ते लोक इकडे येऊन पूजा करतात. ओके. आणि इकडे खायला रेस्टॉरंट वगैरे पण आहेत. आणि हे मंदिर आहे. चला आता जाऊया आतमध्ये, आपण दर्शन घेऊन येऊया. आणि हे संदीपनी आश्रमवरून 2 मिनिटावर आहे. 2 मिनिटं पण जास्त बोलतोय मी, 1 मिनिटावर आहे. चालून येऊ शकतात. ऑटो बिटो करू नका, इतकेच तुमच्याकडे कार नाही चालत नका येऊ, ऑटोनेच या. बाई एवढं चालायला बाई, आपण कारने आलो. 200 मीटर फक्त. 200 असेल तर ठीक आहे, पण चालत पण येऊ शकता. इकडे बघा सगळ्या पूजा चालू आहेत.
हे फर्स्ट फ्लोअर आहे. आपल्याला याच्या वर जायचं आहे. नवग्रह पूजा पण होते. हो, मंगलची पूजा, नवग्रह पूजा, इथे खाली सगळा त्याचीच गर्दी लागली आहे पूजा करण्याची. आणि इथे सेकंड फ्लोअरवर आला तर हे ॲक्च्युअल मंदिर इकडे आहे. आणि ह्याच्यावरती ते एक्सटेन्शन बांधले जे तुम्हाला बाहेरून दिसतं. कैसा लग रहा है तुमको? गर्दी आहे थोडीफार. गर्दी पण लवकर निघून जाते आणि छत असल्यामुळे प्रॉब्लेम नाही होणार. हा, ऊन वगैरे नाही लागत. नाही बघितलं मी तुम्हाला बोललो ना, एव्हरी एक मिनिटाला तुमच्याकडे कोण ना कोणतरी येऊन विचारणार की तुम्हाला पूजा करायची का, करायची तर करू शकता, असा काही प्रॉब्लेम नाही. आणि इथे लाईन आहे. देऊन या मग. हां, टाईम देऊन या. खाली गर्दी भरपूर आहे. भाई मला वाटलेला पक्षीचा आवाज आहे, पण हा हिचा आवाज आहे, खारुताईचा आवाज आहे. भाई यांचा आवाज भारी आहे यार. मला नेहमी वाटायचा पक्षींचा आवाज आहे यार. हां, अरे पालला काय कॉन्सन्ट्रेट, बघा इकडे पाल आहे, पण इकडे कॉन्सन्ट्रेट करा ना. नवऱ्याला तर नाही देते ॲटलिस्ट. वेट मिनिट ब्रो, नवऱ्याला तर नाही देते. कसं वाटलं? असं कधीतरी मला पण खायला देत जा. सेमच दिसतो आम्ही. हॅपी रिअलायझेशन. नाही पडलाय स्क्रॅच. गाईज, सावरिया इट इज. सावरिया के साथ हम आए. सावरिया सँडविच. ओ माय गॉड. हा, येत आहेत पप्पा, येत आहेत इकडे. भाई बेस्ट आम्ही जे खाल्लेलं लास्ट टाइम होतं चिली चीज, तसंच असेल. आपण बेस्ट अज्युम करू. चिली चीज सँडविच आपण तेच खायचा प्रयत्न करू परत. चला, एंट्री. आपला फेवरेट चिली चीज ब्रो, चिली चीज. आणि आम्ही पावभाजी घेतली आणि ती चांगली होती. फर्स्ट टाइम खाल्ली. सँडविच मम्मीने घेतला. कसा होता? चांगला होता. आणि भाईचा आपला प्राईस मशरूम स्पेशल. मशरूम चीज. हा, लास्ट टाइम मागवलेला, पण आपल्याला आठवत नाही ना कसा होता. नाही, मला बिलकुल नाही आठवत कसा होता. चांगला होता. वेगळाच सॉस आहे. हो. जर तुम्ही उज्जैनला येतात तर सावरिया. आणि इथे 2 सावरिया सँडविच आहेत. एक गॉबलरच्या अशा स्ट्रेटला आहे आणि न्यू सावरिया सँडविच म्हणून पण आहे. न्यूचा आम्ही गेलो नाही. हा वाला माहिती, हा मी तो एक फोटो तो दाखवेलच. हा वाला सोडून इकडे आम्ही चीज पावभाजी मागवली आहे. आणि पावाच्या आत चीज टाकलंय भाई. पाव बघ, आई शपथ भाई, हे सगळ्यांनी केलं पाहिजे यार. हे किती अमेझिंग गोष्ट आहे. सिरियसली घेतले. नाईस नाईस. रील मध्ये काय बोलला? बोचाला पाय लावून पळतोय. हे बघा, थंडीमध्ये बोललेली 2 दिवस आलोय, आराम कर. थंडीमध्ये बाहेर जाऊन तुला जॉगिंग करायची होती. आता थंडीने बस झोपलाय. दिस इज द साईन की तुला ताप येणार आहे. आता पेशंट इन्फ्लुएन्सर. ऑस्पिसस इन्फ्लुएन्सर काय लागा? आणि माझा डोळा गेलाय. हा, स्वतःचा डोळा दाखव ना. हा, बेडूक दिसते, बेडूक. स्वतःचा डोळा ना दाखवते, नवरा दाखवते. पण क्यूट दिसतोय. पण तू बेडूकच दिसते. माझ्या डोळ्याला काहीतरी चावलंय झोपलेली मी तेव्हा, आणि तो आता असा झालाय. कधी नीट होईल काय माहिती. म्हणजे आय एम काय बोलतात, तरी हा कमी आहे. मगाशी तो असा, हा डोळा असा होता आणि हा डोळा असा नॉर्मल होता. आम्ही शिप्रा आरतीला आलो. येस, यावेळेस थोडं बदललेलं आहे. आधी वेगळं होतं, आता थोडं वेगळं आहे. आणि आम्हाला बसायला मिळालं. शिप्रा घाट. शिप्रा घाट. आता इकडे आरती चालू. आम्ही इथे ना श्रीगंगामध्ये आलो स्वीट्स खायला. ब्राउनी आणि गाजर चालू बेस्ट. चॉकलेट बॉल पण बेस्ट होता. छान दिसतोय. स्माइल लागलाय ना? नाही, हो. कुठे काय लागलाय? मस्त जेवण होतं. आणि इकडची सोया बिर्याणी. तूच बोल भाईसाब. जर इकडची सोया बिर्याणी ना थोडी थोडी नाही, पूर्णपणे मटन बिर्याणी. मटन बिर्याणी सारखीच लागत होती. आणि त्याचं ते टेक्स्चर पण तसंच होतं. ते कळत नव्हतं. मी त्याला बोलवलं वेटरला आणि चालू करून काय केलं म्हणजे सोया बिर्याणीमध्ये सोयाबीनच्या ऐवजी सोया चाप यूज केलेले, ते पण फ्राय करून. हां, मी त्यांना विचारलं बोलून की इधर नॉनव्हेज मिळतं आहे का, म्हणजे चुकून जर आली असेल तर बोलली इधर नॉनव्हेज हेही नाही. पण छान होती बिर्याणी व्हेजसाठी. पण नक्की ते फ्राय केलेलं वाटत होतं, तळलेलं होतं. हो, कारण ते कडक, आणि त्याला मध्ये मध्ये कडक कडक ते सगळं सेम टेक्स्चर होतं भाई. मजा आली ना तुला? नाही, हा, व्हेजिटेरियन होऊन काय फायदा.
नॉनव्हेजची टेस्ट पण आवडते. श्रीगंगाला तुम्ही येऊ शकता जेवायला, चांगलं जेवण आहे. आणि गाजर हलवा बेस्ट आहे, पप्पानी घेतला. मित्रांनो आम्ही जस्ट आता स्टेशनला परत आलो आणि घरी जायचा टाईम झाला आहे. आणि मी गाडी द्यायला तिकडे गेलेलो कारण मला गाडी द्यायची होती. आणि मी मोबाईलवर मॅप लावलेला गाडीच्या आतमध्ये. तर हे लोकांनी ना सगळं सामान काढलं आणि माझा मोबाईल तिकडेच ठेवला. तर आपण बघूया त्यांना, आपण जरा प्रँक करूया की माझा मोबाईल तुम्ही गाडीतच सोडला आहे. ठीक आहे थांब, बघूया कुठे राहता ते. तिला फोन लावतो पहिले, थांबा माझ्याकडे दुसरा फोन आहे त्याच्यावरनं फोन लावतो. अरे त्याच्यावरनं फोन लावला तर कळेल ना भाई की माझ्याकडे फोन आहे. थांब नंबर घेऊ चाल. थांबा एक मिनटं. आता मला हे लोक दिसलेत आणि बोलते माझ्यासाठी सरप्राईज आहे काहीतरी. चला भेटूया. काय सरप्राईज? मला ड्युअल कॅमेरा चालू करू दे. हा ओके, हा तुझ्या लेफ्ट साइडला बघ झाड, राईट साइडला लेफ्ट आहे. आपलं राईट साइडचे झाड बघ. मागे बघ वरती. फर्स्ट टाइम. डेंजर आहे भाई. डेंजर ना. हे पानं वाटलेली हा जो मधला झाड आहे त्याच्यावरती फोटो काढला. त्याच्यावरती एकही झाड नाही, पान नाहीये, बट त्या पानांच्या ऐवजी सगळे पोपट पानं वाटतात. भाई अमेझिंग आहे रे. फोटो काढ ना, दुसऱ्याचा फोटो काढ ना. इकडे सगळी पोपट झोपली. सगळं घेतलं ना सामान. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. चल सगळी पोपट झोपली आहे. आणि तिकडे एक कपल पोपट पण होता माहितीये. हा कपल हा, पोपट असं बसलेलं. भाई पण काय अमेझिंग दिसतंय ना. फोटो काढला कपल पोपट हे बघा. आयला आहे व भाई. एक नंबर एक नंबर. भारी वाटतात ना भारी दोघं. वाटतं. तर फायनली आमची उज्जैनची ट्रिप झालेली. आता आम्हाला ट्रेन मध्ये जाऊन झोपायचं आहे फक्त. ट्रेन मध्ये जाऊन व्हिडिओ बघायची आहे. ह्याने डाउनलोड करून ठेवले, पण आता मी दे झोपणार ना आहे. माझा फोन. आणि माझा डोळा पण जरा आता ठीक फोन दे ना झालाय. मला. दुसरं काय डाउनलोड करता येते का बघू ना. झपकन करून टाकतो. सो येस, दॅट वॉज ऑल फॉर उज्जैन जर्नी. त्यांना दाखवतो ते मी कुठलं हे केलंय. काय झालंय? कुठला माझ्याकडे download? तुझा फोन. फोन व्हिडिओ कुठे? चालू आहे. अबे 16 Pro Max. 16 Pro Max कुठे आहे? तुझ्याकडे होता माझ्याकडे नाही. मी कॅमेरा मॅप लावलेला ना. कार मध्ये. चल शाणे येड्यात कॉल काढ. कर, कॉल कर त्याला. चल येड्यात अरे काढ. तुझी शपथ मी काढलाच नाही. काय बोलते? कॉल कर त्याला पटकन. अरे यार माझ्याकडे नव्हता. हे बघ हा पण छान बोलतो माझ्याकडे होता. तुझ्याकडे हे बघ. हे छाने सगळं सामान घेऊन गेले. सगळं सामान घेऊन गेले आणि मोबाईल तिकडे गाडीत ठेवलाय. मी जाताना हा नेहमीच हिच आहे. खरं बघा हिच नेहमीच. एक मिनिट, सामान आम्ही घेऊ, हा. फोन पण आम्ही घेऊ तुझा. मग मी त्याच्याशी बोलतोय ना. मी तिकडून म्हणून मी उतरलो आणि पहिले ब्लॉक केला. बघू यांच्या आता जरा टरकवूया 2 मिनिटं. हे झालेली आहे आधी झालेली आणि दॅट्स ऑल गाईज. That's all for the थँक्यू फॉर वॉचिंग दिस. आणि हा. थँक्यू फॉर वॉचिंग उज्जैन जर्नी. आणि मला पोपटाकडेच लक्ष हा ना होतं. बाई, माझा पण खूप म्हणजे amazing तुम्हाला दिसतोय. माहिती आहे जवळजवळ 4-5 हजार पोपट असेल. आपली ट्रेन घेऊ. टाइम झालाय. किती वाजले? किती वाजले? चलो बाय गाईज. मी सामान नाही घेतलं, बाय बोललो.